बदले बदले से लगने लगे लोग, अब बदला लेने का ये नया तरीका है या बदले की परिभाषा ही बदल गई है. या बदलामागे नेमकं काय दडले? राज्यात नव्या राजकीय चुली मांडल्या जाणार आहेत का? केंद्रात जून जुलैच्या आसपास काहीतरी अघटित घडणार आहे ज्यामुळे मोदीजींना राजीनामा द्यावा लागू शकतो म्हणून उभाटा सेना असो की शरद पवारांची एनसीपी यांच्या 21 खासदारांचं पाठबळ मिळवणं सोपं जावं यासाठी राज्यातूनच काही जुगाड चालवला जातोय का? ठाकरे आणि भाजपा यांचे बिघडलेले संबंध पुन्हा मधुर होण्याच्या काही आशा पल्लवित केल्या गेल्या जात आहेत का? बदललंय कोण? मोहित कंबोज की आदित्य ठाकरे? कालपासून हा एकच प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात विचारला जातोय. काल भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस होता. मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलात हा सोहळा पार पडला. भाजपचे नेते असा मी जो उल्लेख केला आहे मोहित कंबोज यांचा, पण ते सध्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच पदावर नाही आहेत. पण आता मोहित कंबोज यांना नेमकं काय म्हणायचं? कसं आहे ना मित्रांनो, राजकारणात माणसं दिसायला एक आणि असतात एक. मोहित कंबोज यांच्याकडे भाजपचं कुठलंही पद नाहीये, कुठलीही ऑफिशियल जबाबदारी नाहीये, पण त्यांचा हा जो फोटो आहे तो बरंच काही सांगून जातो. हा जो फोटो आहे 2025च्या विधानसभा निकालानंतरचा. भाजपला मिळालेलं प्रचंड यश, देवेंद्रजींचा मुख्यमंत्री होण्याचा मोकळा झालेला मार्ग आणि यानंतर हर्षोल्लासानं कंबोज यांनी देवेंद्रजींना उचलून घेतले, बावनकुळेंनाही उचलले. या माणसाला झालेला आनंद हा वृथा अनाठाई वगैरे असा नव्हता, तर ते मोहित कंबोजच होते ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बऱ्याच आघाड्यांवर भाजपच्या प्रचाराची सूत्र हाताळली होती. अहोरात्र हा माणूस मेहनत करत होता, पाण्यासारखा पैसा खर्च करत होता आणि त्यानंतर मिळालेला हा विजय साजरा करणं तर म्हणजे ज्याला म्हणतो ना येतो बनताही आहे. आजही महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात पॉवरफुल समजली जाणारी एक व्यक्ती म्हणजे मोहित कंबोज. आता याच मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे गेले याचं कुणालाही आश्चर्य वाटलं नाही तसं, कारण राज ठाकरे हे राजकारण आणि मैत्री यात सरमिसळ करत नाहीत. त्यांच्या 2022 सालच्या त्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर मशिदींबाहेर हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाची घोषणा झाली होती, ते आठवतंय का तुम्हाला? आणि मोहित कंबोज यांनी त्या हनुमान चालिसा पठणासाठी मशिदीबाहेर लावायला हजारो भोंगे वितरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता, आठवत असेल तुम्हाला. आणि त्यामुळे राज यांचं कंबोज यांच्याशी असलेलं नातं हे वेगळं आहे. आता ते व्यवसाय वगैरे ते जे काय असेल त्याबद्दल आता इथं बोलणं प्रशस्त नाहीये. पण काका पाठोपाठ आदित्य ठाकरेही गेले. अनेकांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. महाविकास आघाडीच्या नाकी नऊ आणणारे मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर त्या काळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, संजय राऊत होते, सुगंधी तंबाखूवाला नवाब मलिक होता आणि दिशा सालियन प्रकरणातला संशयाचा काटा ज्यांच्याकडे होता, तो काटा ज्यांच्याकडे झुकत होता, ते युवराज आदित्य ठाकरेही होते. कोविड काळातल्या दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या उपासमारीला पारावर उरला नव्हता, तेव्हा ठाकरे कुलोत्पन्न तेजस उद्धव ठाकरे आपल्या रशियन मित्रमैत्रिणींसह एका बारमध्ये मजा मारत होते. त्यांचं त्या एका वेळचं खाण्यापिण्याचं बिल हे 1.25 लाखाच्या वर झालं होतं. हे माध्यमांसमोर आणणारे, महाराष्ट्रासमोर आणणारे हे मोहित कंबोजच होते. त्यांचंच ट्विट होतं ते. नवाब मलिक तर कंबोजमुळे हैराण परेशान झालेला होता. तर संजय राऊतांचा खोटारडेपणा याच मोहित कंबोजने उघडा पाडला होता. ज्या मोहित कंबोजला फडणवीसांचा ब्लू आयड बॉय म्हणत त्यांच्या एका बँक घोटाळ्यावर पत्रकार सभा घेणारे संजय राऊत जे बोलून गेले होते की कोण मोहित कंबोज, मी नाही ओळखत त्याला. आणि दुसऱ्याच दिवशी राऊतांचा कंबोज सोबतचा फोटो ट्विटरवर झळकला. संजय राऊतांच्या प्रोडक्शन हाऊसनं मोहित कंबोज यांच्याकडून एक मोठी रक्कम कर्जाऊ घेतली होती. तो चेकही मोहित कंबोजनी ट्विटरवर टाकला होता. एका बाजूला मी मोहित कंबोजला ओळखत नाही हे स्टेटमेंट करायचं, दुसऱ्या बाजूला मोहित कंबोजचे कारनामे उघड करण्याच्या धमक्या द्यायच्या आणि मागच्या दरवाजानं त्याच कंबोजकडून बिनव्याजी कर्ज घ्यायचं. कर्ज कसलं ती खंडणी असू शकते. अशा या मावा आघाडीच्या शिलेदारांना बेजार करणारा माणूस होता तो मोहित कंबोज. शिवसेना फुटली, त्यानंतर शिंदेंसोबतच्या आमदारांना सुरक्षित मुंबईबाहेर सुरतेला पोहोचवणं असो, नंतर गुवाहाटीला नेणं असो, हे सगळं लॉजिस्टिक वगैरे जे काय आहे ते मोहित कंबोजच बघत होते. सोबत प्रसाद लाड आणि रवींद्र चव्हाणही होते. या तिघांवर उद्धवजींचा राग असणं स्वाभाविक आहे. प्रसाद लाड जिथं भेटतील तिथं त्यांना उद्धवजी हसत खेळत कोपरखळी मारायचे. बघा,
चल ना, उसके लिए क्या रुकते हैं, चल ना. संजय दोघं एका गाडीत जात आहे. हा बघ, याला सोडायचं नाहीये. सर गाडी तिकडे सर गाडी तिकडे एक चला, साइड जय महाराष्ट्र. सर, इकडे पुढे गाडी हा दोघं एका गाडीत जात आहे. हा बघ, याला सोडायचं नाहीये. सर गाडी तिकडे सर गाडी तिकडे एक चला, साइड जय महाराष्ट्र. ठाकरेंच्या या हास्य विनोदात खरं तर गंभीर इशाराही असू शकत होता. मोहित कंबोज हा माणूस सर डोळ्यात सलत होता ठाकरेंच्या. एकतर त्यांना सरकार नीट चालवू दिलं नाही यांनी, आणि हे जे काही सरकार नीट चालू न देणारे जे काही अनेक घटक होते त्या घटकांपैकी सगळ्यात बोचरा आणि स्ट्रॉंग घटक हा मोहित कंबोज होता. दिशा सालियन किंवा सुशांतच्या खुनानंतर आदित्य ठाकरेंना अडचणीत आणणारी ट्विट्स करणारा माणूसही हाच मोहित कंबोज होता. याला कुठेतरी काउंटर करायचं म्हणून कंबोज आणि त्यांची मिसेस जुहूतल्या ज्या रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवायला गेले होते तिथंही पोलिसांची रेड टाकून नाहक बोंबाबोंब केली गेली होती आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी छापून आणली गेली होती. आणि अर्थातच हे सगळं करणारा किंवा हे सगळं करण्यात दैनिक सामना आणि संपादक संजय राऊत हेच आघाडीवर होते. मग मोहित कंबोजच्या बँक ऑफ बडोदामधल्या जुन्या व्यावसायिक कर्जांची प्रकरणं बाहेर काढली गेली, डिफॉल्टर आहे वगैरे बोललं गेलं. म्हणजे एकंदर काय तर मोहित कंबोज हा माणूस फडणवीसांचा उजवा हात डावा हात यापेक्षा फडणवीसांवर वार करताना तो थेट त्यांच्यावर न करता येतवे तर मग मोहित कंबोजवर करा हा खाक्या मावा आघाडीचा होता. ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची खुर्ची या लोकांनी खाल्ली. संजय राऊतांना वारंवार तोंडावर पाडलं. युवराज आदित्य ठाकरेंचं म्हणाल तर त्यांच्या आणि दिनो मोरिया, सूरज पंचोली, मामा घडियाली, बाबा बंगाली अशा बॉलिवूडी फ्रेंडशिपच्या आणि त्या राहुल कनालच्या लाल डायरीतल्या सिनेनटांच्या हिरोईन्सच्या हिशोबाची सारी कहाणी ही मोहित कंबोजनी तर जगजाहीर केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातल्या राईट विंगर्सच्या मनात, हिंदुत्ववाद्यांच्या मनात मोहित कंबोजबद्दल एक आदराची भावना जरूर आहे. पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंचे सैनिक, उबाटा, ठाकरे कुटुंबीय किंवा संजय राऊत हे तर मोहित कंबोजला पाण्यात पाहत असतील. आणि म्हणूनच सर काल त्याच मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला खुद्द आदित्य ठाकरेंनी जाणं हे सगळ्या मीडियात चर्चेचा विषय बनलेला आहे. त्या सोहळ्यात खुद्द देवेंद्रजी होते, ते तर असणारच होते. अंबानी फॅमिली होती, अनंत अंबानी, त्याची बायको राधिका मर्चंट, शिल्पा शेट्टीपासून झाडून सगळे बॉलिवूडी स्टार्स, मग राज ठाकरे आणि हायलाईट म्हणजे आदित्य ठाकरे. त्यामुळे हा प्रश्न आता उपस्थित होतोय की नेमकं बदललंय कोण, मोहित कंबोज की ठाकरे? या बदलामागे नेमकं काय दडलंय? राज्यात नव्या राजकीय चुली मांडल्या जाणार आहेत का? केंद्रात जून जुलैच्या आसपास काहीतरी अघटित घडणार आहे ज्यामुळे मोदीजींना राजीनामा द्यावा लागू शकतो, म्हणून उभाटा सेना असो की शरद पवारांची एनसीपी यांच्या 21 खासदारांचं पाठबळ मिळवणं सोपं जावं यासाठी राज्यातूनच काही जुगाड चालवला जातोय का? ठाकरे आणि भाजपा यांचे बिघडलेले संबंध पुन्हा मधुर होण्याच्या काही आशा पल्लवित केल्या गेल्या जात आहेत का? मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात आदित्य ठाकरे जातीनं हजर असणं याच्या मागे नेमकं काय आहे? बदले बदले से लगने लगे लोग, अब बदला लेने का ये नया तरीका है या बदले की परिभाषा ही बदल गई है? काही कळायला मार्ग नाही. 2019च्या महाराष्ट्राच्या राजकीय कुंडलीत ज्या ज्या ग्रहांच्या जागा अदला बदली झाल्या असतील त्याचा कोणीतरी नीट अभ्यास करायला हवा. कारण 2019 नंतरच महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या अनाकलनीय झालेला आहे. आज देवेंद्रजी, भाजपा यांना कुठल्याही कुबड्यांची गरज नाहीये तसं बघायला गेलं तर, पण तरीही सातत्यानं काहीतरी अनाकलनीय भेटीगाठी, छुप्या मनोमिलनाच्या बातम्या यामुळे महाराष्ट्रातला सामान्य माणूस जो मतदार आहे यांचा म्हणजे दोन्हीकडच्या राजकारण्यांचा, उबाटांचा, भाजपचा, एनसीपीचा, शिंदेंचा हा मतदार बुचकळ्यात पडत चाललंय काय माझ्या महाराष्ट्रात? कालपर्यंत एकमेकांचे गळे धरणारे आज गळ्यात गळे घालून हिंडतायत. काही कळायला मार्ग नाही. मित्रो, हे राजकारण जर तुम्हाला समजत असेल ना तर जरूर कमेंट्स करून मलाही समजावा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल
आकार डीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.